जीवनाच्या अनुभवाने एक गोष्ट शिकवली की जीवनात आपल्याला सर्वात जास्त त्रास कोणीतरी आपलाच माणूस देऊन जातो. आपल्या माणसानीच मला सांगितलं की या जगात आपलं कोणीच नाही. चांगलं बनवूनही बघितलं तरीही लोक नावच ठेवतात. काही गोष्टी गर्वाने नाही तर आत्मसन्मानासाठी सोडाव्या लागतात. तुम्ही नातं बनवून तरी काय कराल जर समोरचा व्यक्ती ते नातं टिकून ठेवायलाच तयार नसेल. जर कोणी तुमच्याशिवाय सुखी असेल तर त्याला सुखी राहू द्या. त्याच्या जास्त मागे जाऊन आपली सेल्फ रिस्पेक्ट गमावू नका. जर कोणी जात असेल तर त्याला जाऊ द्या. जर तो आज थांबला तर तो कधी ना कधी तर नक्कीच निघून जाईल. जो व्यक्ती नेहमी शांत राहतो त्याच व्यक्तीमध्ये खऱ्या गोष्टीचा अनुभव होतो. खोटे बोलणारे तर नेहमी ओरडतच राहतात. जेव्हा तुमचं भाग्य साथ देत नसेल तेव्हा समजून घ्या तुम्हाला मेहनतीशिवाय पर्याय नाही. तुम्ही जेवढे जास्त इमानदार, खरे आणि सरळ स्वभावाचे व्हाल तेवढे जास्त तुम्ही जीवनात ठगले जाल, तेवढी जास्त तुमची जीवनात फसवणूक होईल. ज्याची वेळ वाईट येते त्याला नेहमी तुमची सोबत असू द्या आणि ज्याची नियत खराब आहे त्यांच्यापासून दूरच राहिलेले बरे. जीवन हे लहान नसते पण आपण जगायला उशिरा सुरुवात करतो. जेव्हा आपल्याला रस्ते समजायला लागते तोपर्यंत परतण्याची वेळ येऊन जाते. नातं तुटणारं नसलं पाहिजे. एक शांत आहे तर दुसऱ्याने त्याला आवाज दिला पाहिजे. जीवनात यशस्वी होणे ही काही मोठी गोष्ट नसते पण ते यश टिकून ठेवणे ही खूप मोठी गोष्ट असते. पत्त्यातला जोकर आणि आपल्या माणसांनी दिलेली ठेच पूर्ण आयुष्यच बदलून टाकते. हे जग खूप स्वार्थी आहे. या जगाशी निस्वार्थाची आशा कधीच ठेवू नका. इथे कोणीच आयुष्यभर आपल्या सोबत नसतं म्हणून जीवनाची वाट एकटेच चालायला शिका. प्रेम पण हवं आणि जीवनात सुख पण मागते म्हणजेच अमावस्याच्या रात्री चंद्र पाहण्याची इच्छा दाखवणे असे होते. असे जर तुमचेही काही विचार असतील ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व कमेंट नक्की करा. व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद.